चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु थोडासा दूर पाहायला भेटला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून. या दरम्यान 2 धावेचा अवधी होत असताना 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज सिद्धिविनायक इनगाव संघाकडून स्ट्राईक एंडवरती शंकर विषेला पाहतोय, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, शंकर विषे. तो स्ट्राईक एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडवरती रोहनला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अंकुशला पाहतोय आपण. बीट करत असताना फलंदाजाला इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती करत असताना गोलंदाज अंकुश स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजी करताना पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने, तर स्ट्राईक एंडवरती लेफ्ट आर्म फलंदाज शंकर विषयला पाहतोय आपण. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडासा लेझी येताना पाहिलं आणि जीवनदान मिळते शंकर याला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वारंवार मोठे फटके खेळत असताना क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहतोय आपण शंकरला, त्या शंकरला इथे जीवनदान मिळतंय. निराश होत असताना पाहतोय आपण गोलंदाज अंकुश क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना चेंज करत असताना रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन असलं ना का वारंवार आपल्याला हे पाहायला भेटतं. तेच इथे जांताराचा बदलापूर संघाकडून पाहतोय आपण. चला अंकुश, जास्त वेळ घेऊ नका. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे. जांताराचा बदलापूर संघ याची नोंद घ्यायची. लॉफ केलेला चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक सज्ज इजाज, कोणती चुका पाहिला नाही. इजाजचा मिजाज दाखवत असताना झेल पकडलाय आणि पहिला झटका बसलाय तो सिद्धिविनायक इनगाव संघाला रोहनच्या स्वरूपामध्ये. बिग विकेट. चौथ्या चेंडूवरती सफलता अर्जित करत असताना अंकुशला पाहिला आपण. सिद्धिविनायक इनगाव संघाला एक झटका बसलाय रोहनच्या स्वरूपामध्ये. पहिला झटका. स्वर्गीय शिवाजी अण्णा जमदरे व स्वर्गीय जयरामजी गोविंद पष्टे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय आपण आणि या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय आपण टेंक्रिकच्या स्वरूपामध्ये. टेंक्रिकचे फाउंडर कुणालजी मात्रे, टेंक्रिक फाउंडर आहेत ते, त्यांचं सुद्धा थोड्याच वेळा शुभ आगमन होणार आहे. परंतु आता आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा अंकुश स्ट्रायकरवरती अनिल. सॉफ्ट आणि चेंडू गलीमधून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत उमेश, परंतु चेंडू थांबवायचं नाव घेत नाही. चेंडू गेलाय सीमारेषा. 4 धावा वसूल करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज अनिलच्या बॅटमधून आलेला 4 धावा. चांगले फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती गलीमधून चेंडू काढला आणि 4 धावा वसूल केल्यात त्या आपल्या संघासाठी अनिल याने. लॉफ केलाय ब्लॉकर चेंडू. चेंडूला तेवढा चांगला फटका, परंतु इथे फटका थोडासा पाहिला आपण आतमध्ये आणि झेलच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते. ते अनिलला कुठेतरी असं वाटलं होतं हा फटका सीमारेषा बाहेर जाईल, तो चेंडू आतमध्येच लँड झाला आणि तेवढाच चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला स्वप्नील कडून. अजून एक झटका सिद्धिविनायक इनगाव संघाला. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकामध्ये धावा पाहतोय आपण सिद्धिविनायक इनगाव संघाच्या 7 धावा 2 गडी बाद सिद्धिविनायक इनगाव संघाच्या. आणि सिद्धिविनायक इनगाव संघाला इथे 2 धावेची पॅनल्टी सुद्धा असेल, याची नोंद घ्यायची, कारण 12वा प्रतिनिधी आपला रेस कोर्ट मध्ये नाहीये. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कडक नियम आहेत आणि त्या नियमात
च्या स्वरूपामध्ये आपल्याला 2 धावेची पॅनल्टी दिली जाते सिद्धिविनायक इनगाव संघाला. नवीन गोलंदाज जियादला पाहतोय आपण दुसरे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू विरकावून दिला चेंडूला सीमारेषे पार. फलंदाज शंकर विषयच्या बॅटमधून आलेला खंड करत असा षटकार प्रहार करत असताना जिहाद होती हा लगवलाय तो 6 धावांसाठी षटकार. आक्रमक रूप धारण करत असताना पाहतोय आपण पहिल्या ओव्हरमध्ये जीवनदार मिळालं होतं त्याचा पुरेपूर इथे फायदा घेत असताना शंकर विषयच्या बॅटमधून हा आलेला षटकार. कुठेतरी लाईन पासून भर करत असताना पंच आम्हाला इशारा करतात स्वेअर वाईटचा इशारा करत असताना वाईटच्या स्वरूपामध्ये एकदा ऍड होईल धाव फलकावरती सिद्धिविनायक इनगाव संघाच्या. शंकर विषय नेहमीच पाहतोय आपण त्याला मोठे फटके केलेत असताना तोच शंकर विषय पुन्हा एकदा सज्ज लाफ केलाय पवन मध्ये चेंडू कुठे क्षेत्ररक्षक चुकी करत असताना अजून एक जीवनदान शंकर विषयला पाहतोय आपण आजच्या दिवसामधलं हे दुसरं जीवनदान या स्पर्धेमधल्या या सामन्यामध्ये. कुठेतरी लव फॅक्टर ऑन असेल ते शंकर विषयाचं चुकी करत असताना उमेशला पाहिलं आपण. आणि या दरम्यान एक धाव पूर्ण एक धावेने धाव फलका पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 15 धावा. कट केला चेंडूवरती क्षेत्ररक्षक रोशन फलंदाज होता. झेल इथे सोडत असताना पाहतो आपण वारंवार जीवनदान देत असताना आंतरराजा बदलापूर संघाकडून पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांकडून सिद्ध इनगाव संघाच्या फलंदाजांसाठी खराब क्षेत्ररक्षक पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये आंतरराजा बदलापूर संघाकडून. फुलटॉस चेंडू होता मिडॉनला तिथे क्षेत्ररक्षक सज्ज एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती एक धावेने धावफलक पुढे असताना धावफलकावरती धावा 16 धावा पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न जिहादचा परंतु क्षेत्राची 7 लाभत नाही जिहादला. निराश होत असताना जिहादला पाहतोय आपण. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आक्रमण धारण केलं रूप लॉंग लेगला तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना शंकर आणि रोशनला पाहतोय आपण 2 धावांनी धाव फलक 18 धावा. शेवटचा चेंडू असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटला परंतु इथे चुकी पाहायला भेटली. पाय इथे यष्ट्यांमध्ये आदळलाय आणि झटका बसतोय तो ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहत होतो त्याच फलंदाज इथे चुकी करत असताना अंगलाट आली होती शंकर विषयाची आणि खेळ संपुष्टात. तिसरा झटका. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये इथे पाहतो आपण बाद होत असताना शंकर विषय खूप साऱ्या अपेक्षा नेहमीच पाहतोय आपण चांगली फलंदाजी करणारा शंकर विषय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होईल तो सिद्ध इनगाव संघाला हा बसलेला मोठा झटका.
नवीन फलंदाज इनॅट वरती, इनॅट नंबर 5 वरती रोहितला पाहतोय आपण. तर गोलंदाजी मार्ग वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अंकुशला पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलाय ते जाणता राजा बदलापूर संघाकडून. स्ट्राईक वरती रोशन सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हलक्या हातामध्ये दिशा देत असताना शॉर्ट ऑफ लेन चेंडूवरती या मिळाल्या त्या 4 धावा फलंदाज रोशन याला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला पहिल्या षटकामध्ये अंकुश याकडून, परंतु या पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करत असताना अंकुशला पाहतोय. तेवढी चांगली फलंदाजी फलंदाज रोशन काढून लेफ्ट आर्म फलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू त्याच्यावरती आक्रमण करत असताना चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षक हाताला चटका देत असताना हा चेंडू गेलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. षटकार पाहायला भेटतोय. चौकार षटकारांची भाषा बोलत असताना फलंदाज रोशनला पाहतोय आपण. शंकरचा विचार केला तर तो सुद्धा या फलंदाजासाठी जाणला जातो, परंतु तो बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करत असताना रोशनला पाहतोय. या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल करत असताना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी रोशन करत असताना पाहतोय आपण. आता मात्र उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बीट होते फलंदाज. जर आपल्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, चांगली फलंदाजी होते, परंतु हे माणूस कशासाठी हेच प्रश्न असेल तो. डगआउट मध्ये सिद्धिविनायक इनगाव संघाच्या निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. कमबॅक करण्याचा प्रयत्न अंकुश याचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडू उचले घेत असताना 1 फॉर द ओव्हर इशारा करत असताना पंच हा चेंडू डॉट पाहायला भेटतोय. अजून एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू वरती 2 फटके आल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण. गोलंदाज अंकुश याला बीट केले फलंदाज रोशन याला. 2 लगातारचे चेंडू निर्धाव पाहायला भेटले. सॉफ्टहँडने चेंडूला खेळून काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि इथे 1 धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. रोशन आणि रोहितला पाहिलं आपण. 1 धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 29 धावा 3 गडी बाद सिंध इनगाव संघाच्या. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधला. अंकुशाचा फेस करेल नवीन फलंदाज रोहितला पाहतोय आपण. एकही चेंडू फेस करण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु या चेंडूवरती शेवटचा चेंडू फेस करण्याची संधी मिळाली. रोहितचा विचार केला तर नेहमीच मोठ्या फटक्याने आघात करणारा रोहित आता मात्र पाहूया कशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवलाय फलंदाजाला. बॉडीवरती चेंडू अदलतोय. निर्धाव चेंडू जो सांगता चाणक्य गतीने गोलंदाजी करत असताना पाहिला आपण या चेंडूवरती गोलंदाज अंकुश याला. 3रं षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 3 गडी बाद 29 धावा. नवीन गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. नुराला पाहतोय आपण.
चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय नुरा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन. तर स्ट्राईक गेनवरती रोशनला पाहतोय आपण. पहिला चेंडू पंच मला वाईटचा इशारा करत असताना लाईन पासून बरकडत असताना पहिला चेंडूवरती वाईटच्या स्वरूपामध्ये धाव खर्च करत असताना नुराला पाहतोय. सॉफ्टवेअरने चेंडूला खेळून काढला तिथे शतरक्षक येईल अडवेल जे या पुन्हा एकदा फक्त सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगलच धाव मिळते ती सिद्धिविनायक इनगाव संघाला. डान्सिंग डाऊन द फटका खेळला होता तेवढा चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला स्वप्नील करून. सीमारेषा लगत जम्प करत असताना झेल पकडलाय आणि फलंदाज तिथे बाद होतोय. रोहितची केली संपूर्ण येत असताना चांगलं क्षेत्ररक्षक पाहतोय आपण या मॅच मध्ये स्वप्नील कडून. अजून एक झटका पाहायला भेटतो आपल्याला सिद्धेव इनगाव संघाकडून. तर या सामन्यामध्ये पाहतोय आपण यशवीरच्या भूमिकेमध्ये सागर देशमुखला पाहतोय. त्यांचे चिरंजीव पाहतोय आपण या सामन्यामध्ये खेळत असताना. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक छोटासा मुलगा पाहायला भेटतो आपल्याला. रुद्राक्ष नाव बाप बेट्याची कॉम्बिनेशन पाहायला भेटते आपल्याला या सामन्यामध्ये. सागरचा विचार केला तर सेन्सिबल फलंदाजी करणारा सागर आता मात्र आपल्या मुलाला सुद्धा प्राचार्य करतोय तो या क्रिकेट विश्वामध्ये. रुद्राक्षता पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा स्वप्नील आणि स्वप्नील करून हा तिसरा झेल पाहायला भेटतोय. चांगला रनिंग झेल पाहायला भेटलेला स्वप्नील करून. अजूनही झटका बसतोय. पहिल्या चेंडूवरती आल्या रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता यशाचा परंतु इथे बाद व्हायला लागते. अजूनही झटका बसलाय सिद्धिविनायक इनगाव संघाला. यशच्या स्वरूपामध्ये ज्या पावलाने आला होता त्याच पावलाने माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नुराला पाहतोय आपण. नुरा नेहमी मोठे फटके खेळतोय आपल्या फलंदाजीची धार नेहमी दाखवत असताना पाहतोय परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये धार दाखवत असताना नुरा 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना इथे बाद केले. नुरा याने चांगली गोलंदाजी इनिंग नंबर 7 वरती पाहतोय आपण. डीकेला प्राचार्य करण्यात आले दत्ता कडव. स्ट्रायकर फेस करे गोलंदाज नुरा याच्या गोलंदाजीवरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक होईल का गोलंदाज नुरा कडून पाहिलूया. या पुढील चेंडूवरती नुरा सज्ज झालाय. लाफ केला चेंडूला आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय. चेंडू जातो 1 बाउंस सीमारेषा पार मिड विकेटला. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटते. फलंदाज डिक्केच्या बॅट मधून आलेला खणखणीत असा चौकार. खरं तर पवेलियन मधूनच सेट होऊन आलेला पाहतोय आपण डीकेला. आडव्या बॅटने फटका खेचून काढला. 4 धावा वसूल केल्यात. डीकेचा विचार केला तर नेहमी आपण त्याला पंचांच्या भूमिकेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो परंतु आता मात्र गावच्या संघासाठी गावाच्या नावासाठी खेळत असताना पाहतोय आपण सिद्धी इनगाव संघाकडून डीके. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटले. बीट केले फलंदाज डीकेला. समजू सुद्धा दिला नाही. चेंडू डॉट झालाय तो. आणि आता पाहतोय आपण रुद्राक्ष चेंडू फेकत असताना सागर देशमुख यांचे चिरंजीव आहेत रुद्राक्ष.
कमबॅक करतोय गोलंदाज नुराला पाहतोय आपण. भिरकावला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जिहाद आणि जिहाद करून कोणते रनिंग झेल पाहायला भेटली, कोणती चुकी करत नसताना अजून एक झटका बसलाय. सिद्धिविनायक इनगाव संघाला बसलेला हा 6वा झटका डीकेच्या स्वरूपामध्ये. तब्बल 3 फलंदाजा बाद केले ते या गोलंदाजीमध्ये नुरा याने चांगली गोलंदाजी नुरा याची. चांगली गोलंदाजी पाहिली आपण नुराकडून. फक्त 6 धावा खर्च करत असताना 3 गाड्यांना बाद करून यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नुराला पाहतोय आपण. शेवटचा षटक हाणामारीचा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विलास कुंभारला पाहतोय आपण. विलास कुंभार कुठेतरी क्रिकेट पासून दूर जात असताना पाहिलं होतं आपण, पण पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये प्रचारण केलंय ते विलास कुंभार याला. तोच विलास पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. तर स्ट्राईक एंडवरती रोहित. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेगला 6 धावांसाठी. षटकारांची भाषा बोलत असताना फलंदाज रोशनच्या बॅटमधून हा आलेला दुसरा षटकार. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 41 धावा, 6 गडी बाद सिद्धिविनायक इनगाव संघाच्या. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटलंय. फलंदाज रोहनच्या बॅटमधून हा आलेला खणखणीचा षटकार. हाणेमारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना पाहतोय आपण फलंदाज रोशनला पाहतोय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके फुल टोल वसूल करत असताना रोहनच्या बॅटमधून, सॉरी रोशनच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला विलास कुंभार करून. दोन्ही चेंडू फुलटॉस पाहायला भेटले, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो रोशनने. पुन्हा एकदा फुलटॉस होता, लोअर फुलटॉस चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर पाहायला भेटला. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. रोशन आणि किरणला पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंड वरती. चांगले रन बिटवीन द विकेट, 2 धाव मिळतात या चेंडूवरती. आता मात्र वेट केलंय पाहतोय आपण फलंदाजाला विलास कुंभार. गोलंदाजीसाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न, 2 मोठे फटके आल्यानंतर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वेट केलंय फलंदाजाला, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला विलास कडून. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, या इनिंग मधला. पुन्हा एकदा बीट केलंय, पायावरचे चेंडू आदळतोय, लेग वरची अपील करतोय परंतु अंचबिल इथे फेटलच असताना एक धाव मिळते. दुसरे धाव घेत असताना इथे फलंदाज बाद होतय आणि 1 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा. पन्नास धावा पाहायला भेटतात आपल्याला सिद्धिविनायक इनगाव संघाच्या. पण यापुढे होणारा सामना जांतराजाशील विपक्ष RD11 चांदप या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. सिद्धिविनायक इनगाव विपक्ष जांतराजा बदलापूर
आज सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहिला आपण 30 चेंडूमध्ये फक्त ना फक्त सिद्धिविनायक इनगाव संघाच्या 50 धावा पाहायला भेटल्या आणि येणारे 30 चेंडू 51 धावांची गरज असेल ती जांताराजा बदलापूर संघाला. आणि जसा सामना चालू होईल पहिल्या षटकामध्ये सिद्धी इनगावला 2 धावाची पॅनल्टी आहे, ती 2 धावाची पॅनल्टी सुद्धा ऍड केली जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. RD11 चांदप आणि जांताराजा सील दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे. शील संघाचा संघनायक इथे आलेला आहे. RD11 चांदप संघ तर संघनायक लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. जसा पहिला चेंडू पडेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. RD11 चांदप संघ या लवकर. जर सामना चालू झाला आणि पहिला चेंडू पडला सेकंड इनिंगचा तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचेच आहे. येणारे 30 चेंडू 51 धावांची गरज जांताराजा बदलापूर संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होईल हे ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचे गोड आवाज घारिवली गावचे सुपुत्र रोशनजी संते सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकला. आणि धाव बनवल्या 5 षटकांमध्ये 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. जांताराजा शील आणि RD11 चांदप या दोन संघांमध्ये भरतदादा जमदरे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. भरत जमदरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नक्कीच सेंट्रल रेल्वेमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. टॉस जिंकलेला आहे जांताराजा शील या टीमने आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढच्या मॅचमध्ये. 51 धाव बनवायचे आहेत. सलामीची जोडी सागर देशमुख आणि सैफ. गोलंदाज यश आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. बॅक टू द बॉलर चेंडू येतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 2 धावांची पेनल्टी देखील आहे इनगाव या टीमला, कारण की त्यांचा 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडलेला आहे. मिळते एक धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते. जानताराजा बदलापूर गाव या टीमची धावसंख्या आहे 51 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सागर देशमुख स्ट्रायकिंगला आहेत. रन मशीन जानताराजा बदलापूर गाव या टीमची. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड कव्हरचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 51 धावा डिफेंड करायच्या आहेत सिद्धिविनायक इनगाव या संघाला. या मॅच मध्ये इनगाव आणि बदलापूर गाव हा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ केलाय, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. दत्ता मामा बनोटे यांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जानताराजा शील संघ कुठेही असेल खेळण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी दत्ता मामा यांची उपस्थिती असते आणि याही स्पर्धेमध्ये मामांची उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह करतात, गॅप मधून चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 13. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. जानताराजा बदलापूर गाव या संघाने 51 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल एक्स्ट्रा हाफ मधून जो पहिला सामना झाला होता त्या मॅच मध्ये जय गावदेव आंबेशिव भोपीपाडा संघाने सामना जिंकलेला आहे. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 2 धाव पेनल्टीच्या आहेत ते आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 16. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे जानताराजा बदलापूर गाव या टीमला. क्या बात है, लॉफ्टेड कव्हरचा फटका, शॉट लाईक दॅट, सीमा पार, चौकार.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील करतायत आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल लागतोय पहिला धक्का. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. क्लीन बोल्ड झालेले आहेत फलंदाज सागर देशमुख. हाफ ट्रॅकर पुल करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या आहे 26. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज रोशन आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 20 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये जांताराजा बदलापूर गाव या संघाने. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय जिहादच्या बॅटमधून. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचा बदन. जिहाद बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज पुन्हा एकदा यश येत आहेत आणि यशचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा षटकार येतोय. ओमकारजी मोरे यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी आंबेशिव या संघाचे संघनायक आहेत सर सेनापती. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. On side la pickup stroke into the slot and out of the plot. Mid wicket सीमा रेषेच्या बाहेर. long big way, mighty it huge, maximum षटकार. चार धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. जांताराजा बदलापूर गाव या संघाने या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. ओमकारजी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी आंबेशिव या टीमचे संघनायक. मिसटायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिसटायमिंग आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 48 धावा. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला या पुढील सामना असेल जांताराजा शील या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि RD11 चांदप या टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, आता मात्र हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. बघा तिसरा सामना जो होणार आहे तो विनर होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल आणि शील आणि चांदप मधून जो संघ जिंकेल त्या दोन संघांमध्ये उमेश भाऊ या पुढील सामना होणार आहे. ड्राइव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 49 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. जांताराजा बदलापूर गाव या संघाला. DK सर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. दत्ता कडव आहेत आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे जांताराजा बदलापूर गाव या संघाने. जांताराजा बदलापूर गाव संघाचं हार्दिक अभिनंदन. सिद्धिविनायक इनगाव संघ हार्ड लक. चला जांताराजा शील या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे